नमस्कार, ETV भारत मध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। शरद पवारांच्या नावासह फोटोचा गैरवापर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। लेखी उत्तर सादर करण्याचे न्यायालयाचे अजित पवार गटाला आदेश। 18 मार्चला पुढील सुनावणी। भाजपाचं हिंदुत्व हे गोमूत्रधारी, यांच्या तोंडात शिव्या, आमच्या तोंडात ओव्या। उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसह भाजपावर जोरदार टीका। शिवसेना भास्कर जाधवांच्या पाठीशी असल्याचं केलं स्पष्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीनं कसली कंबर। साधू महंताच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात। 5000 सदस्य मंदिर मठांना देणार भेट। पंतप्रधान मोदींनी उद्योगपतींचे 16 लाख करोड रुपये माफ केले, शेतकऱ्यांचा 1 रुपयाही माफ नाही केला। राहुल गांधींची जोरदार टीका। लोकसभा निवडणुकीत मागच्या एवढ्या जागा आम्हाला मिळाव्यात, शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांचं मोठं विधान। तरीही महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच नसल्याचं देसाईंचं स्पष्टीकरण। लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात मराठा समाजाचे 400हून अधिक उमेदवार उतरणार रिंगणात, सकल मराठा समाजाची माहिती। निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढणार, महायुती आणि महाविकास आघाडीलाही फटका बसण्याची शक्यता। सुनेला पळवून नेणाऱ्या तरुणाच्या वडिलांची हत्या, आई आणि भावावरही खुनी हल्ला। कराड तालुक्यातील धक्कादायक घटना। SS संधू ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती, निवड समितीच्या बैठकीत निर्णय। निवड प्रक्रियेवर अधीर रंजन चौधरींची टीका। मुंबईनं पटकावली या वर्षीची रणजी ट्रॉफी, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघानं अंतिम फेरीत विदर्भाचा 169 धावांनी केला पराभव। मुशीर खान, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूरची चमकदार कामगिरी। दोन्ही हात लांब मोकळे सोडून गुडघ्यापासून पाय वाकवून केलेली आयकॉनिक सिग्नेचर पोज शाहरुख खानचं वैशिष्ट्य आहे। गायक एड शीरनला त्याच्या इव्हेंटपूर्वी शाहरुखनं ही पोज शिकवली, त्याचा व्हिडिओ होतोय इन्स्टावर व्हायरल। न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।